Good morning, students. Page number 69, example number 4. Journalize the following transaction in the books of Sri Devi Medical Stores 2019 August 1. Column आपण घ्यायचे पहा. Journal of Sri Devi Medical Stores, date particulars, LF debit amount rupees, credit amount rupees 2019 करून घ्या. इथं जुन्या पुस्तकात 18 झालेले आहे. August 1. श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश रुपीज 90,000 90,000 सुरुवात केली पा व्यवसायाला. कॅश आणली. स्टॉक ऑफ गुड्स वर रुपीज 40,000, मालाचा साठा 40,000चा. मशिनरी वर रुपीज 70,000, मशिनरी 70,000ची. अँड बॉरोड मनी म्हणजे कर्जाऊ घेणे रुपीज 50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका ॲट 12% पर एन. 12% दराने 50,000चं कर्ज घेतलं. म्हणजे हे 90,000 आणि 50,000 1,40,000 कॅश आलेली पण लक्षात ठेवायचं. डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार जे जे आले व्यवसाय त्याला डेबिट द्यायचं. कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 हे समजले कसं. 90 आणि ते 50 कर्ज घेतलेले 50 आणि हे 90. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000, मशिनरी अकाउंट डेबिट 70,000 हे डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार सगळ्यांना डेबिट दिले. टू कॅपिटल अकाउंट 2 लाख आणि टू कोनिकाज लोन अकाउंट 50,000. लोन इथं 50 लिहिल्यानंतर याच्यातून हे वजा केल्यावर हे 2 लाख कॅपिटल येईल. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश गुड्स मशिनरी अँड लोन फ्रॉम कोनिका. त्यानंतर 4 ऑगस्ट बॉट गुड्स म्हणजे खरेदी करणे म्हणजेच परचेसेस वर्थ रुपीज 50,000 फ्रॉम माधुरी ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. 10%, 50,000 10% म्हणजे 5,000 वजा करायचे 50मधून म्हणजेच 45,000. माल खरेदी केला. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्चाला डेबिट, परचेसेसला डेबिट, खरेदीचं खर्च. परचेसेस अकाउंट डेबिट 45,000 टू माधुरीज अकाउंट 45,000. बिईंग बॉट गुड्स फ्रॉम माधुरी ऑन क्रेडिट ॲट 10% डिस्काउंट. 6 ऑगस्ट रिटर्न गुड्स वर्थ रुपीज 450 टू माधुरी फॉर नॉट बिईंग ॲज पर सॅम्पल. नमुन्याप्रमाणे माल नव्हता म्हणून 450चा माल परत केला. डेबिट द रिसिवर माधुरीला माल परत केला पहा. माधुरीज अकाउंट डेबिट 450 टू परचेस रिटर्न अकाउंट 450 बिईंग गुड्स रिटर्न टू माधुरी. त्यानंतर 8 ऑगस्ट सोल्ड गुड्स वर्थ रुपीज 80,000 टू किरण. 80,000चा माल विकला पाहिजे 10% ट्रेड डिस्काउंट अँड रिसिव्ड कॅश आफ्टर अलाविंग हर 5% कॅश डिस्काउंट. 80,000चे 10% केलं तर 8,000 वजा होतील पहा. 8,000 लेस करायची म्हणजे 72,000 आणि 72,000 5% केलं तर 7,200 10% येईल आणि 5% येईल 3,600. सोल्ड गुड्स आहे म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट 68,400, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 3,600, 5% काढला हा 72,000वर आणि टू सेल्स अकाउंट 72,000. being goods sold for cash at 10% trade discount and 5% cash discount. नंतर पेड फॉर रेंट रुपीज 4,000 खर्चाला डेबिट द्यायचं बा. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 4,000 बिईंग पेड फॉर रेंट. त्यानंतर 17 परचेस अ न्यू मशिनरी वर्थ रुपीज 1 लाख फ्रॉम बजाज लिमिटेड ॲट 28% GST अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. 1,28,000 काढलं तर 28,000 येईल. म्हणजेच त्या ठिकाणी CGST आणि SGST करायचं 14,000 14,000 पेड मशिनरी खरेदी केली. डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार मशिनरी अकाउंट डेबिट 1 लाख, इनपुट CGST अकाउंट डेबिट 14,000, इनपुट SGST अकाउंट डेबिट 14,000 टू बँक अकाउंट. डेबिट कार्डने पैसे दिले म्हणून टू बँक अकाउंट 1 याची टोटल करायची 1,28,000. being machinery purchase at 28% GST and paid by debit card. त्यानंतर पेड फॉर सॅलरी रुपीज 27,000. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार सॅलरीला डेबिट द्यायचं. सॅलरी अकाउंट डेबिट 27,000 टू कॅश अकाउंट 27,000 बिईंग पेड फॉर सॅलरी. त्यानंतर परचेस 4 कॉम्प्युटर्स
of rupees 1,20,000 at 8% GST and amount paid by debit card. 1,20,000 18% काढायचं म्हणजे 18चे 100 करायचं, 2 शून्य कट करायचे 100 आणि 18ने गुणायचे. कॉम्प्युटर खरेदी केलेले डेबिट वाटकर्स नियमानुसार कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 1,20,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 10,800, इनपुट SGST अकाउंट डेबिट 10,800 टू बँक अकाउंट. याची टोटल करायची 1,41,600. 1,20,000ची मला वाटतं सगळ्यांना काढता येईल. 1,20,000च्या 18% काढायचे. 18% हे शून्य कट केले, हे शून्य कट केले म्हणजे 1,200ला त्या ठिकाणी 18ने गुणायचे. 18 2 36, 18 1 18, 19 20 21 म्हणजे 21,600. 21,600च्या अर्धे करायचे. बे 1 बे, 0 बे 8 16, हे आले 10,800. 10,800 घेतले 10,800. 10,800 समजले हे कॅल्क्युलेशन. अर्धा अर्धा करायचे आपल्याला. ही 18% आलं आपल्याला. 9% 9% करायचे म्हणून इथे 10,800. 10,800 being purchased for computer at 18% GST and paid by debit cardने पैसे दिले म्हणून इथं टू बँक आहे. आणि लास्ट करायचं आहे आपल्याला विड्रीव फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. खाजगी कामासाठी बँकेतून पैसे काढलेत 10,000 पैसे खाजगी कामासाठी काढल्यानंतर आपल्याला ठरले ड्रॉविंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000 बिईंग कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. आणि टोटल करून टाकायची. सर्व टोटल कोणती पण एका बाजूची करायची, दोन्ही बाजूला मांडून टाकायची. 6,78,050. अशा पद्धतीने नंबर 4चं गणित तुम्हाला लिहून घ्यायचं.